अनेक जणांची आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे, मेसेज करून सांगितलेले की फेब्रुवारी हप्ता आम्हाला जमा झालेला नाहीत. सर्व हप्ते आम्हाला जमा झालेले आहेत, मग आम्हाला 1500 रुपये का जमा झालेले नाहीत? आम्ही KYC 2 वेळा केलेली आहे, तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा का झालेले नाहीत? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुमचे पैसे बंद झाले आहेत का? तुम्हाला अडचणी येत आहेत का? नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण लाडक्या बहिणींनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या योजना यात्रा या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी असतात व त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतातच. बरं, तुमचे पैसे कधीपासून बंद झालेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण त्याच्यावरती उपाय देणं हे आपलं काम आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, फेब्रुवारी हप्ता तुम्हाला आला नाही का? कारण फेब्रुवारी हप्त्याचं वितरण 2 ते 3 दिवस झालं सुरू. आज 3रा दिवस आहे, 2 दिवस झालेले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या इन्स्टा पेजच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणीने पाठवलेले मेसेजेससुद्धा दाखवलेले आहेत. जे पैसे 1500 रुपये प्रति लाभार्थी प्रति महिना मिळत आहेत व ते आता सुद्धा सुरू आहेत. बरं, प्रत्येक जणांचं काय कमेंट आहे की KYC आम्हाला म्हणजे आम्ही KYC केली नाही, आमचे पैसे थांबलेले आहेत. मग आम्ही काय करू शकतो? किंवा KYC दुरुस्ती प्रक्रिया केलेली आहे तरीसुद्धा पैसे जमा झाले नाहीत, किंवा आम्ही 2 वेळा KYC केली आहे तरीसुद्धा आमचे पैसे का बंद झालेले आहेत? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण लाडक्या बहिणींनो, एक जरी पॉईंट चुकला ना, पुन्हा तुम्हाला वाटेल की ही काही माहिती आहे ते बरोबर नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं, तुम्हाला तर माहिती की 1500 रुपये सरकारच्या मार्फत देतातच, व आता शनिवार होता तरीसुद्धा पैशांचं वितरण झालेलं आहे. बँका बंद होत्या तरीसुद्धा पैशांचं वितरण झालेलं आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना मेसेज आला नव्हता, पण तुम्ही तुमचे खाते तपासावे. मी खातेसुद्धा तपासून दाखवलेलं आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ आपला बघू शकता, ज्यामध्ये बँक स्टेटमेंटमध्ये 1500 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळालेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हप्ता आला नाही तर तुम्ही वाट पाहू शकता, किंवा ज्यांची KYC झाली नाही, किंवा तुम्हाला फेब्रुवारी हप्ताच फक्त आला नसेल, किंवा 2-3 महिन्यापासून पैसे जमा झाले नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे? ऑनलाईन तक्रार करायची आहे. कारण ऑफलाईन पद्धतीची तक्रार पूर्णपणे बंद झालेली आहे. कुठेही गेली तर ती दखल घेतली जात नाही. लाडक्या बहिणींसाठी ऑनलाईन जे काही ग्रीव्हियन्स असणार आहे, तुम्हाला करता येणार आहे. त्याची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. KYC दुरुस्ती प्रक्रिया करताना तुम्हाला एकतर KYC करण्यासाठी डायरेक्ट OTP येईल व तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे, आणि दुसरं म्हणजे दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही असं सुद्धा तुम्हाला येत असेल तर नक्कीच हा जे काही तुम्हाला तक्रार आहे ते करता येणार आहे. तर लाडक्या बहिणीनं, अनेक जणांना असं वाटतं की ही तक्रार खोटी असेल वगैरे. आपण दाखवलेलं आहे की तक्रार केल्यानंतर त्याच्यावरती सरकार म्हणजे जे काही रिप्लायसुद्धा मिळालेला आहे शासनाकडून, त्याबद्दल रिप्लायसुद्धा मिळालेला आहे की तुम्हाला का अपात्र करण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींचा अजून एक प्रश्न आहे की ते म्हणजे की आत्तासुद्धा पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का? आम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले, मग ही पडताळणी प्रक्रिया सुरूच आहे का? तर होय, पडताळणी प्रक्रिया सुरूच आहे. लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. पण काय होईल ना, की तुम्ही पात्र असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बरं, याआधी तुम्ही काय करा, ही तक्रार कशी करायची आहे ते पाहून घ्यायचं आहे थोडक्यात. मग ते झाल्यानंतर तुम्ही तक्रार करा, कारण 2 ते 3 दिवसच आता राहिलेले आहेत लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. डायरेक्ट जूनमध्येच KYC होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायचं आहे. प्रत्येक काही तुमचे प्रॉब्लेम असू द्या, कमेंट करून नक्की सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बोलला नाही तर तुमच्या अडचणी सॉल्व्ह होणार नाही. व आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल की बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गायडन्स केल्यानंतर सुरूसुद्धा झालेले आहेत. जसं आपण नॉर्मल लॉग इन करतो तसं लॉग इन करून घ्या. हे तक्रार फॉर्म येणार आहे, त्यातून सिलेक्ट ग्रीव्हियन्स टाईप करायचं आहे. त्यानंतर सिंपल तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. जसं तुम्ही मोबाईल नंबर लॉग इन टाका, पासवर्ड टाका. त्याच्यानंतर तुमचं जे तक्रार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की केलेल्या अर्ज बघू शकता, किंवा ज्यामध्ये तक्रार फॉर्म आहे ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्ही काय करू शकता की कृपया योग्य प्रकारे जे काही तक्रार करायची आहे, KYCमुळे पैसे बंद झालेत किंवा तुम्हाला KYCची संधी मिळाली नाही, हे सगळं तुम्ही त्यामध्ये भरू शकणार आहात. आता यामध्ये 2-2, 3-3 ऑप्शन येतात, ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे प्रॉपर पद्धतीने. अशा प्रकारे जर तुम्ही तक्रार फॉर्म केलं तर नक्कीच पैसे येणार आहे. शासनाकडून पैसे का बंद झाले आहे ते सुद्धा कारण तुम्हाला कळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हे ऑनलाईन तक्रार फॉर्म भरून द्यायचं आहे, कारण ऑफलाईन पद्धतीचे जे तक्रार नोंदणी आहे ते पूर्णपणे बंद झाले आहे. एक करू शकता, महिला व बालविकास विभागाला तुम्ही भेट देऊ शकता. हे अशा प्रकारे तक्रार फॉर्म ओपन झालेला आहे, आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये सविस्तर माहिती तुमची भरायची आहे. सिंपल पद्धतीने 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवर तुम्हाला भरता
दाखवता येणार आहे आणि तुमचे पैसे सुरू करता येणार आहे. या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असू दे नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही तक्रार ग्रीव्हियन्स फॉर्म भरला आहे का नाही, शासनाकडून काय रिप्लाय आला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. या संदर्भात काहीही अडचणी उद्या नक्कीच सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.